नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्त ही रूममध्ये कपडे घेऊन येत असते. तर तेवढ्यातच मुक्ताला सागरचा धक्का लागतो. त्यामुळे सगळे कपडे खाली पडतात. तर मुक्त ही सागरला म्हणू लागते, सागर बघायचं तरी ना. तर सागर मुक्ताला म्हणतो, अहो तुमचं लक्ष कुठे होता. मुक्ता म्हणू लागते, स्वातीताईंनी कपड्यांच्या खड्या करून दिल्यात आणि तेच घेऊन तर मी येत होते ना. आणि हाताला मेहंदी लावली होती आणि तेच तर मी बघत होते आणि तुम्ही येऊन त्या कपडे सगळे काही खाली टाकलात. तर त्यानंतर मुक्ता ही कपडे उचलण्यासाठी जात असते. तर सागरही तिला मदत करत असतो. तेव्हा पुन्हा एकदा दोघांचीही एकमेकांना टक्कर लागते आणि दोघांचंही डोकं एकमेकांना आपटतं. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, 1 मिनिट असं म्हणत सागर पुन्हा एकदा मुक्ताच्या डोक्याला आपलं डोकं आपटतो आणि म्हणू लागतो, नाहीतर शिंग येतील ना. तर मुक्ताही हसू लागते. तर मुक्ताही सागरला म्हणू लागते, सागर आता एका हाताने मी कशा घड्या घालू सांगा ना. तर त्यानंतर सागर म्हणतो, मी मदत करतो तुम्हाला. तर मुक्ता म्हणते, खरंच तुम्ही 2 हातांनी घडे घालू शकत नाही आणि आता एका हाताने घालणार आहात का. मुक्ताला सागरवर हसू येत असतं. तर सागर म्हणू लागतो, माझा एक हात आणि तुमचा एक हात तर चालेल ना. तर मुक्ता म्हणते, वा म्हणजे आपण दोघांनी मिळून या घड्या घालायच्या आहेत का. तर सागर म्हणू लागतो की हो. तर मुक्ता आणि सागर दोघंही मिळून कपड्यांच्या घड्या घालत असतात. परंतु सागरला काही कपड्यांच्या घड्याच घालता येत नसतात. साडीची घडी कशी घालावी हे सागरला कळत नसतं. तर मुक्ताही सागरला समजावत असते आणि म्हणू लागते, थांबा थोडं मागे जा असं म्हणत साडी कशी घडी करायची हे मुक्ता त्याला शिकवते आणि दोघं मिळून साडीची घडी करतात. तर त्यानंतर मुक्ता आणि सागर एकत्र आलेले असतात. तर दोघांचंही लक्ष त्यांच्या हाताजवळ जातो. दोघांचाही हात एकत्र आलेला असतो आणि त्यावर दिलेलं असतं सागर मुक्ता. तर मुक्ता आणि सागर साडीची घडी करतात आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसऱ्या दिवशी मुक्ताही सकाळी आवरावर करत असते. त्यावेळी तिचं लक्ष हाताजवळ जातो. तर मुक्ताही हातावरील मेहंदी पाहते. तर मेहंदी खूप छान रंगलेली असते. ते पाहून मुक्ता खूप खुश होते आणि तिला सईचे शब्द आठवू लागतात. सई म्हणालेली असते की तुम्हा दोघांच्या हातावरची मेहंदी अगदी डार्क रंगली पाहिजे, मला ती पाहायची आहे. कारण आजी नेहमी म्हणते की हातावरची मेहंदी डार्क रंगली तरच एकमेकांवरचं प्रेम जास्त असतं. हे सगळं काही मुक्ताला आठवू लागतं आणि मुक्ताच्या हातावरची मेहंदी डार्क रंगल्यामुळे मुक्ता खूप खुश होते. तर त्यानंतर मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहू लागते. परंतु सागर झोपलेला असतो. तर मुक्ताही सागरला आवाज देत म्हणू लागते, सागर अहो केवढा उशीर झाला आहे आणि अजूनही तुम्ही झोपलाच आहात का. अहो तुम्हाला ऑफिसला नाही का जायचं. तेव्हा सागर उठतो आणि पाहतो तर त्याच्या हातावरील मुक्ताच्या नावाची मेहंदी खूप छान रंगलेली असते. तर त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणू लागतो, मुक्ता तुमच्या हातावरील मेहंदी दाखवा ना. मात्र मुक्ता काही दाखवायला तयार नसते. तर सागर मुक्ताला म्हणू लागतो, तुम्ही जर तुमच्या हातावरील मेहंदी नाही दाखवलात तर मी सुद्धा माझ्या हातावरील मेहंदी दाखवणार नाही. तर मुक्ता म्हणू लागते, ठीक आहे नका दाखवू, मला तसाही काही फरक पडत नाही असं म्हणत मुक्ताही तिथून निघून जात असते. तर सागरा मुक्ताला जवळ घेतो आणि मुक्ता लगेचच सागरकडे पाहते. तर त्यावेळी मुक्ताच्या गालावर केस आलेले असतात. तर सागरा प्रेमानेच मुक्ताकडे पाहतो आणि हळुवारपणे ते गालावरील केस बाजूला करतो. तर मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहत असते. तर त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणू लागतो, प्लीज मला मेहंदी दाखवा ना. मात्र मुक्ता काही मेहंदी दाखवायला तयार नसते. सागरा मुक्ताकडे प्रेमानेच पाहत असतो. तर मुक्ताही सागरच्या प्रेमामध्ये असते. तर त्यानंतर सागर पुन्हा मुक्ताला म्हणू लागतो की प्लीज मला मेहंदी दाखवा. परंतु मुक्ता काही तयार होत नाही. तर सागर थोडा रुसलेला असतो. तर मुक्ता लगेच मेहंदी दाखवते. तर सागरने मुक्ताच्या हातावरील मेहंदी पाहून सागर मुक्ताला म्हणू लागतो, हे काय अहो किती छान रंगली आहे तुमच्या हातावर मेहंदी. आणि सागर आपला हात पाहतो तर त्याच्या हातावर एवढी डार्क मेहंदी रंगलेली नसते. तर सागर म्हणू लागतो, नाही हे काहीतरी चुकीचं आहे. तुमच्या हातावर एवढी कशी रंगू शकते मेहंदी आणि माझ्या हातावर कमी. सागरच्या नावाची मेहंदी मुक्ताच्या हातावर खूप डार्क रंगल्यामुळे मुक्ता खूप खुश असते आणि प्रेमानेच आपल्या हाताकडे पाहू लागते. सागरचं नाव एवढ्या डार्कपणे आपल्या हातावर असल्यामुळे मुक्ताचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, काही हरकत नाही, नाव पण माझं आणि प्रेम पण माझंच. कसं आहे ना, ज्याच्या नावाची मेहंदी खूप रंगते त्याचंच तर खूप प्रेम असतं. तर मुक्ता म्हणू लागते, असं काही नाही हां. अहो म्हणजे तुमच्या हातावर माझ्या नावाची मेहंदी रंगली नाही म्हणजे माझं प्रेम नाही का तुमच्यावर. तर मुक्ताही सागरकडे पाहू लागते. तर सागर विचारतो, काय म्हणालात. मात्र मुक्ता काहीच बोलत नाही. सागर म्हणू लागतो, पुन्हा बोला ना, मी काही ऐकलंच नाही आहे. तर मुक्ता म्हणते, काही नाही. तर सागर म्हणतो, प्लीज सांगा ना एकदा, मी ऐकलं नाही आहे प्लीज असं म्हणत सागरा मुक्ताजवळ जात असतो. तर मुक्ता ही एक पाऊल मागे जात असते. तर सागरा मुक्ताला म्हणू लागतो, प्लीज सांगा ना तुम्ही काय म्हणालात असं म्हणत हळूहळू सागर मुक्ताच्या जवळ जाऊ लागतो. तर मुक्ताही म्हणू लागते, सागर मी काहीच म्हणाले नाही आहे. सागर म्हणतो, नाही तुम्ही काहीतरी म्हणालात ना, प्लीज मला सांगा.
तर तेवढ्यातच सागर मुक्ताला काही विचारणारच तर मुक्ता म्हणू लागते मम्मी असं म्हणत सागरला ती बाजूला करते आणि तिथून निघून जाते. सागर म्हणू लागतो अहो म्हणजे तुम्ही माझ्यापासून पळण्यासाठी मम्मीचं नाव घेतलात काय? मुक्ता मात्र काहीच ऐकत नाही, ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी तयार होत असते तर सावनीला घडलेला प्रकार आठवू लागतो आणि सावनी म्हणू लागते की कालच्या प्रकारामुळे हर्ष अपसेट झाला असणार, मी जाऊनच त्याला भेटते, त्याचा मूडही चेंज होईल. तर त्यानंतर सावनी ही ड्रायव्हरला फोन करते आणि म्हणू लागते वर येता का, काल जी काही फंक्शनमध्ये गिफ्ट मिळाली आहे ती गाडीमध्ये ठेवायची आहेत. तर सावनी म्हणू लागते काल एवढ्या प्रेमाने सर्वांनी गिफ्ट आणलेत ते घेऊनच मी हर्षकडे जाते, त्याच्याच समोर ओपन करते म्हणजे तेवढाच त्यालाही बरं वाटेल. सावनी खूप खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही सागरने जे काही कपडे धुण्यासाठी टाकलेले असतात ते चेक करत असते आणि म्हणू लागते एखादी जरी गोष्ट राहिली तरी ती धुवूनच निघेल. असं म्हणत असतानाच मुक्ताच्या हाती एक रिसीट लागते. तर मुक्ता म्हणू लागते आता हा महत्त्वाचा कागद असला तर तो धुवूनच निघाला असताना, मी सागरला किती वेळा सांगितलं आहे बघत जा, परंतु नाही, सागरना कधी वेळच नसतो ना. असं म्हणत मुक्ता ही ती रिसीट पाहते तर त्यामध्ये 15 लाखाच्या खर्चाची नोंद असते. ते पाहून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता म्हणू लागते एवढा खर्च कशासाठी, घरात तर काहीच आणलं नाही आहे सागरने. मुक्ता ही विचार करू लागते आणि नंतर म्हणू लागते की कदाचित ऑफिससाठी घेतलं असेल का. तर मुक्ता रिसीट पाहते तर त्यावर पर्सनल अकाउंट असतं. तर मुक्ता म्हणते परंतु सागर ऑफिसच्या कामासाठी कधी पर्सनल अकाउंट वापरतच नाही, म्हणजे नक्की यांनी कशासाठी खर्च केला असेल, तारीख पण आत्ताचीच आहे, म्हणजे आमच्यासाठी तर नाहीच केला आहे, मग हा खर्च नक्की कुठं झाला असेल, थांबा मी फोन करूनच पाहते. असं म्हणत मुक्ता ही सागरला फोन करण्यासाठी घेते. तेवढ्यातच सागर रूममध्ये आलेला असतो आणि मुक्ताला विचारतो मुक्ता माझी इथे फाईल होती ना. तर मुक्ता ही सागरला म्हणू लागते मी तुमच्या सर्व महत्त्वाच्या फाईल ज्या इथे तिथे टाकलेल्या असतात त्या वस्तू मी कुठे ठेवते. तर सागर म्हणतो ओके मला कळलं. असं म्हणत सागरा कपाटामध्ये फाईल घेण्यासाठी जातो. तर मुक्ता ही सागरच्या समोर उभी राहते आणि सागरला ती रिसीट दाखवते. सागरला मात्र ते पाहून धक्काच बसतो. तर मुक्ता खूप चिडलेली असते, सागरची चोरी पकडली गेलेली असते. तर सागर मनाशीच म्हणू लागतो माझं सरप्राईज पकडलं गेलं, आता मी काय करू. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते की मी तुम्हाला डायरेक्टच विचारते की तुम्ही कोणाला गिफ्ट दिलं आहे का. तर सागर म्हणतो हो सावनीसाठी. तर हे एकदाच मुक्ताला धक्का बसतो. तर मुक्ता विचारते काय. तर सागर म्हणू लागतो हो ना, तुम्हीच म्हणाला होता ना की काहीतरी घ्यावं लागेल, मला खरं तर काही घ्यायची इच्छाच नव्हती, परंतु तुम्ही म्हणालात म्हणून मी गिफ्ट दिलं आहे. तर त्यानंतर मुक्ताला मात्र राग आलेला असतो. मुक्ता तिथून निघून जाते. तर त्यानंतर सागरा मुक्ताला विचारतो तुम्हाला पण हवं आहे का तसंच सेम गिफ्ट. तर मुक्ता म्हणते सेम गिफ्ट. तर सागर म्हणतो हो ना. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणते इतकं महाग. तर सागर म्हणतो नाही नाही इतकं महाग कुठे आहे, थांबा मी ऑर्डरच करतो. तर मुक्ता म्हणते अजिबात नको, गरज नाही आहे, मी सांगितल्यानंतर तुम्ही मला गिफ्ट देणार आहात का, तुम्ही स्वतःहून गिफ्ट देऊ शकला असता, परंतु आता तर मला गिफ्टच नको आहे, मी मागितल्यानंतर मला तुमचं गिफ्ट नको. असं म्हणत मुक्ता ही चिडूनच तिथून निघून जाते. तर सागर म्हणू लागतो यांना पण तसंच हवं आहे का सेम गिफ्ट, मी आत्ताच ऑर्डर करतो. असं म्हणत सागरा गिफ्टची ऑर्डर करतो आणि म्हणू लागतो आता यांची पण खरंच खूप मजा येईल. तर सावनीला ज्याप्रमाणे गिफ्ट दिलेलं असतं तसंच गिफ्ट सागरने मुक्तासाठी ऑर्डर केलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मेहंदीला मिळालेली सर्व गिफ्ट घेऊन सावनी हर्षवर्धनच्या घरी आलेली असते. तर हर्षवर्धन ते सर्व पाहून सावनीला विचारतो हे काय एवढे गिफ्ट्स मेहंदीला. तर सावनी म्हणते हो आता काय करणार, सर्वांना मी एवढं आग्रहाचं आमंत्रण तर दिलंच, त्यामुळे सर्वजण गिफ्ट घेऊन आलेच असतील आणि तसंही त्यांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तर त्यांनी माझ्यासोबत फोटो काढलेच, व्हिडिओ काढलेत आणि एवढंच नाही, एवढं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मला फोन करून त्यांनी माझीच बाजू घेतली, अजून काय हवं. असं म्हणत सावनी ही गिफ्ट ओपन करते. ते गिफ्ट सावनीला खूप आवडलेलं असतं. सावनी म्हणू लागते अमेझिंग. तर त्यानंतर सावनी ही हर्षवर्धनला म्हणते अरे तू पण बघ ना. तर त्याचवेळी हर्षवर्धनच्या हाती लागतं ते सागरने दिलेलं गिफ्ट. तर हर्षवर्धन म्हणू लागतो हे काय, सागर कोळीने म्हणजे तुझ्या एक्स हजबंडने तुला गिफ्ट दिलं आहे. हर्षवर्धनला मात्र आश्चर्यच वाटतं. तो म्हणू लागतो वा खरंच छान. तर त्यानंतर सावनीसुद्धा खूप खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरने ज्याप्रमाणे सावनीला गिफ्ट दिलेलं असतं तसंच गिफ्ट मुक्तासाठी ऑर्डर केलेलं असतं आणि त्याचं पार्सल आलेलं असतं. सागर ते हातात घेत म्हणू लागतो मुक्ता तुम्हाला गिफ्ट हवं होतं ना आणि अगदी तेच गिफ्ट हवं होतं सेम, मग ठीक आहे. असं म्हणत सागर ते गिफ्ट हातात घेतो आणि मुक्ताला आवाज देऊ लागतो आणि मुक्ता विचारते काय झालं. तर सागर म्हणतो मुक्ता हे घ्या तुमचं गिफ्ट. तर मुक्ता म्हणते अजिबात नको आहे. तर सागर म्हणतो की तुम्हीच म्हणाला होता ना की तुम्हाला तेच सेम गिफ्ट हवं आहे. तर मुक्ता म्हणते मी कधी म्हणाले होते. तर सागर म्हणतो अहो तुम्ही तर मगाशीच म्हणाला होता की मला सेम गिफ्ट हवं आहे. मात्र मुक्ता खूप चिडलेली असते. तर सागर म्हणू लागतो तुम्हा बायकांना काय हवं ना ते पुरुषांना कधीच कळत नाही. असं म्हणत ते गिफ्ट फेकून देणार असतो. तर मुक्ता म्हणते थांबा थांबा. असं म्हणत मुक्ता ते गिफ्ट हातात घेते. तर सागरला मुक्ता विचारू लागते काय आहे यामध्ये. तर सागर म्हणतो खोलून तर बघा म्हणजे तुम्हाला सरप्राईज काय आहे ते कळेल. जे गिफ्ट मी सावनीला दिलं तेच तुमच्यासाठी आणलं आहे. तर मुक्ताला सुद्धा खूप आश्चर्य वाटत असतं. तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो हे घे तूच ओपन कर, काहीतरी पर्सनल
पर्सनल तर असूच शकतं ना. तर सावनी सागरने दिलेलं गिफ्ट खोलण्यासाठी खूप एक्सायटेड असते. ती गिफ्ट खोलते तर त्यामध्ये कुकर असतो. ते पाहून सावनीला धक्काच बसतो. तर हर्षवर्धन हसत म्हणू लागतो, कुकर म्हणजे तुझ्या एक्स हजबंडने तुला कुकर दिलाय का? अरे वा, असं म्हणतच हर्षवर्धन खूप हसत असतो. तर त्यानंतर सावनी मात्र खूप चिडलेली असते. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, त्याला कसं समजलं तुला काय हवं ते? खरंच कमाल गिफ्ट आहे. या सगळ्या गिफ्टमध्ये मला तर हे गिफ्ट खूपच आवडलं आहे. अगं बघ ना, तुझ्यासाठी तर त्याने कुकर दिला आहे. सावनी म्हणू लागते, काय चाललंय हर्ष, एक मिनिट, अरे कशाला तू हसतोयस एवढा? तर हर्षवर्धनला मात्र खूप हसू येत असतं. हर्षवर्धन सागरने दिलेलं गिफ्ट कुकर हातात घेतो आणि जोरजोरात हसू लागतो. तर सावनीला मात्र खूप राग आलेला असतो. सावनीला ते सागरने दिलेलं गिफ्ट अजिबात आवडलेलं नसतं. तर दुसरीकडे मुक्ता ही गिफ्ट ओपन करते आणि सागरला विचारते, हे काय? हे गिफ्ट म्हणजे तुम्ही कुकर घेतला आणि सावनीला हेच गिफ्ट दिलं आहे का? तर सागर म्हणतो, एक मिनिट, तुम्ही काय म्हणाला होता? काहीतरी द्यावं लागेल. मग लग्न समारंभामध्ये असंच दिलं जातं ना, आणि त्याबद्दल मी का विचार करू? तर त्यानंतर मुक्ता मात्र खूप हसत असते. तर सागर म्हणू लागतो, प्रेम खरं असो किंवा खोटं, भुकेला तर कालवण भातच लागतो ना. तर मुक्ता खूप हसू लागते आणि सागरला म्हणते, सागर तुम्हाला खरंच वाटतंय का सावनीसारखी बाई हर्षवर्धनला फिश करी वगैरे बनवून घालील, यातून बनवून देईल? तर सागर म्हणतो, देऊ देत किंवा नको देऊ देत किंवा स्वतः बसू देत, मला काही फरक पडत नाही. तर सागरचा हा रागराग पाहून मुक्ताला खूप हसू येत असतं. तर मुक्ता म्हणू लागते, सागर तुमचं काही असतं हा, असं गिफ्ट कोणी देतं का? आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला? असं म्हणत मुक्ता खूप हसू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धन खूप हसत असतो. त्याला काही हसू आवरत नसतं. तर सावनी म्हणू लागते, हर्ष अजून किती हसणार आहेस? तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणू लागतो, सावनी अगं, सागरने तुला गिफ्ट कुकर दिला आहे, परंतु हा कुकर सागरने कोणाच्या प्रेशरखाली येऊन दिला आहे, असं म्हणत हर्षवर्धन खूप हसत असतो. तर सावनी म्हणू लागते, सोडणारे हर्षवर्धन, अरे त्याच्या मेंदूसारखेच त्याचे विचार पण छोटेच आहेत. कुकर घेऊन मी काही आता भांडीकुंडी खेळणार आहे का? अरे हेच जर करायचं असतं तर मी त्यालाच का सोडलं असतं? या जन्मात तरी मी प्रिन्सेससारखं जीवन जगणार आहे आणि त्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही, हो ना हर्ष? मात्र हर्षला काही हसू आवरत नसतं. तर सावनी त्याची मस्करी करत म्हणू लागते, हर्ष अजून किती वेळ त्या कुकरचंच घेऊन बसलायस, प्लीज सोड ना. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, खरंच सिरियसली? तर हर्षवर्धनला काही हसू आवरत नसतं. तर सावनी त्याची मस्करी करत असताना हर्षवर्धनची एक फाईल खाली पडते. हर्षवर्धन मात्र घाबरून गेलेला असतो. तर ती फाईल पाहून सावनीलाही आश्चर्य वाटतं. सावनी ती फाईल वाचण्यासाठी हातात घेत असते. तर हर्ष म्हणू लागतो, सोड, राहू देत. तर सावनी म्हणते, नाही हर्ष, मला ती फाईल वाचू देत ना. अरे काय आहे एवढं फाईलमध्ये? मात्र ती फाईल वाचल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. हर्षवर्धन मात्र शांतच असतो. तर सावनी हर्षवर्धनकडे पाहू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता खूप हसत असते. तर मुक्ता ही सागरला म्हणू लागते, सागर अहो तुम्ही किती क्यूट आहात. तुम्ही हा कुकर सावनीला गिफ्ट दिलं, परंतु एक मिनिट, हा कुकर 15 लाखांचा आहे. तर सागर म्हणतो, छे हो, 1500चा पण नाही आहे. मुक्ता ही सागरला म्हणू लागते, म्हणजे सागर तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना, कारण मला जी रिसीट मिळाली होती आणि मी तुम्हाला दाखवली होती त्यावर काय होतं, 15 लाख रुपये. म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोलता आहे. तुम्ही सावनीसाठी 15 लाखाचं गिफ्ट घेतलं आणि माझ्यासोबत खोटं बोलता. तर सागर म्हणतो, एक मिनिट, म्हणजे 4 दिवसापूर्वी तुम्ही माझा फोन चेक करत होता आणि आता ट्राउझर, म्हणजे याचा अर्थ तुम्ही टिपिकल बायकोसारखं माझ्यावर लक्ष ठेवून आहात का? तर मुक्ता म्हणते, सागर असं काही नाही आहे, आणि हो, तुम्ही माझी दिशाभूल करू नका. तुम्ही 15 लाखाचा कुकर घेतलात सावनीसाठी, हे मी मम्मीला सांगू का? तर सागर म्हणतो, अहो असं काहीच नाही आहे. तर मुक्ता म्हणते, मग सागर तुम्ही हे पैसे कुठे खर्च केलेत? एक मिनिट सागर, तुमचं अफेअर वगैरे चालू आहे का? हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो. सागर म्हणतो, अहो तुम्ही हे काय बोलताय? तर त्यानंतर सागर म्हणतो, तुम्हा बायकांसमोर काही सत्य लपून राहतच नाही. तर सागर मुक्ताला म्हणू लागतो, तुमच्यासाठी मी ज्वेलरी ऑर्डर केली होती आणि ते तुमच्यासाठी सरप्राईज होतं. मुक्ता मात्र शांतच होते. तर सागर म्हणू लागतो, तुम्ही बायकांना तुम्हापासून कोणती गोष्ट लपून ठेवणं म्हणजे अशक्य आहे, असं म्हणत सागर मुक्ताच्या डोक्यावर मारतो. तर त्यानंतर मुक्ताही खूप हसू लागते. सागर आणि मुक्ता खूप खुश असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनीला मात्र या सगळ्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. सावनी हर्षला म्हणू लागते, हर्ष तू एवढी मोठी माझ्यापासून गोष्ट लपवून ठेवलीस, तू तेव्हाच का नाही सांगितलीस? तर हर्ष म्हणू लागतो, कसं सांगणार सांग ना. कित्येक महिने हे सगळं काही लपवण्याचा मी प्रयत्न केला. त्या सागर कोळीने या मार्केटमध्ये माझं नाव खराब केलं आहे. कोणीही मला कॉन्ट्रॅक्ट देत नाही आहे आणि आपले जे जुने क्लायंट होते ते फोनही उचलत नाहीत. त्यामुळे मला तुझी लाईफस्टाईल बदलायची नव्हती, मला चेंज करायचं नव्हतं किंवा तुला त्रासही द्यायचा नव्हता. म्हणूनच आजपर्यंत मी हे सगळं काही लपवून ठेवलं. परंतु शेवटी खरंच हे आहे की खरंच मी कंगाल झालो आहे. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, हर्ष अरे मार्केट मोठं आहे. तर त्यानंतर हर्ष म्हणू लागतो, मी सर्वांना पर्सनली भेटलो आहे, परंतु बुडणाऱ्याची साथ कोणीच देत नाही, हेच खरं आहे. मला तुला कळू द्यायचं नव्हतं, परंतु वेळ आलीच आहे. सावनीला या सगळ्याचा धक्का बसलेला असतो. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, सावनी मी कंगाल झालो आहे, आता आपल्याजवळ काहीच नाही आहे. तर पुढील
भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्ष मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, आपलं लग्न हे ठरलेल्या दिवशीच होणार आहे आणि ठरलेल्या वेळेतच होणार आहे. हे ऐकून हर्षवर्धनला तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरने मुक्ता ज्या बेडवर झोपत असते, ज्या सोप्यावर झोपत असते त्याचा एक पायच कापून ठेवलेला असतो. तर त्यानंतर मुक्ता ही सागरला म्हणू लागते, सागर माझ्या वदनाने हा सोपा तुटला. सागर म्हणतो मला काय माहीत. तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते, चालेल मी सईजवळ जाऊन झोपते. तर सागर म्हणू लागतो, तुम्ही इथे झोपा ना. मात्र मुक्ता नकार देत असते. तर सागर मुक्ताला म्हणू लागतो, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही इथे झोपल्यानंतर तुमच्या फिलिंग्सवर तुम्ही कंट्रोल नाही ठेवू शकणार का? तर मुक्ता म्हणते, मला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर सागर म्हणतो, मग झोपा ना, काही प्रॉब्लेम नाही तर झोपा, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर मला झोपून दाखवा. तर मुक्ता म्हणते, काय? तर सागर म्हणतो, हो तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही इथे झोपा. आता मुक्ता ही सागरच्या बाजूला झोपेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.